तो एक करणीचा प्रकार असतो. करणी त्यांनी प्रॉब्लेम सांगितले, हे प्रॉब्लेम सांगितले की आमच्या घरामध्ये अक्षरशः आम्ही खायला मागितलं, की आमचं सगळं गेलंय, एवढ्या गाड्या गोड्या गेल्या, जी स्टँडर होतं ती गेलं, सगळं गेलं, आता आमच्याकडे काही राहिलं नाही, हा एवढे अंगावरचे कपडेच आहेत. मग मी त्यांना सांगितलं की असा असा मित्र आहे, तुम्ही 5-6 वर्ष पार्टनरशिप मध्ये काम केलं का? ते म्हणले आता भरपूर जण संघ केलंय. मग मी त्यांना वर्णन सांगितलं की असा असा माणूस आहे, असा असा चेहरा आहे, अशी अशी दाढी आहे, असे असे कपडे, त्याचा शोक आहे, त्याच्याकडे अशी गाडी, मी इथपर्यंत मी सांगून टाकलं. ते म्हणले हा लोक, म्हणलं मी घरी येऊन तुमचं सॉल्व्ह करून देऊ शकतो. मग जोडीदारांनी मला रिक्वेस्ट केल्यानंतर मी 4-5 दिवसानंतर गेल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं, मामा आलं पाहिजे, आमचं घर असं असे कुठं काय? मग मी गेलो, त्यांना एक नारळाचं झाड होतं छोटं, म्हणलं ह्या झाडापाशी असा असा विषय. ते म्हणले काय म्हणजे काय विषय काय? मी त्यांना सांगितलं हितामध्ये आहे ना, जे तुमचं खुटवलंय, उमराजी बांधलाय, तो खुटवायसाठी त्यांनी काय काय वापरलं ऐका. त्यांना मी सांगितलं तर 17 भाकरीत त्याच्या असं मांडलेलं, तसं मांडलेलं, एवढ्या दिवसापूर्वी मांडले, तुमच्या मागे ग्रदाशी किती दिवसापूर्वी लागली. त्यांना ते सगळं पटलं. त्यानंतर म्हणले मामा काढायचं. तर मग त्यांनी 2-4 जण खाणारे वगैरे बोलवली. मग मी बंदिशी मारली, त्याला बंदिशी मारल्यानंतर ते खोदल्यानंतर तिथून जेवढा ती वस्तू निघाली तो भयानक वास आला. की भयानक वास आल्यानंतर 4 जण चक्कर येऊन पडले, अक्षरशः 4 चक्कर येऊन पडल्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने, माझ्या कलेने मी त्यांना सॉल्व्ह केलं. मग मी त्यांना मी एक सांगितलं की तुमच्या घरामध्ये पैसा तर सोडा, पण तुमच्या घरामध्ये तुम्ही बसल त्या ठिकाणी धुळा उडायचा का? तुमच्या नाकामध्ये अशी घाण शिरायची का? ते म्हणायचे आज वास आला, पण आम्हाला इथून आम्ही घरात बसले कुठे आम्हाला धुळच वाटायची. ते धूळ वगैरे यायची, त्याच्या मागचं कारण काय होतं? तो एक करणीचा प्रकार असतो. करणीमध्ये प्रकार आहेत ना, तसे करणीमध्ये 14 प्रकार आहेत. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.